नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपल्याला ऑप्शन फॉर्म बद्दल बोलायचं आहे। ऑप्शन फॉर्म साठी फक्त 3 दिवस तुम्हाला मुदत भेटलेली आहे बाळांनो, ठीक आहे। ही मुदत एक्सटेंड होत नाही, म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा ऑप्शन फॉर्म भरला नसेल, लगेच आजच एससी सेंटरला जाऊन तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे बाळांनो। घरी बसून फॉर्म मध्ये खूप काही एरर येत आहे विद्यार्थ्यांना, ठीक आहे। कॉलेजेस सर्च होत नाही, ब्रांचेस सर्च होत नाही, भरपूर कॉलेजेस सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेले आहेत पण त्यांना ते कॉलेजेस सर्च होत नाहीये, ठीक आहे। भरपूर एरर्स येत आहे, म्हणून माझं सजेशन आहे प्रत्येक विद्यार्थी एससी सेंटरला जाऊन त्याची कॉलेज लिस्ट अपलोड करेल, पण एससी सेंटरला जाण्याआधी त्याची कंप्लीट व्यवस्थित पद्धतीने कॉलेज लिस्ट बनली गेली पाहिजे। ती कॉलेज लिस्टची प्रिंट आउट घेऊन तुम्हाला एससी सेंटरला व्हिजिट करायचंय बाळांनो। त्या कॉलेज लिस्ट बद्दल पण आज आपल्याला बोलायचंय। काही सीईटी सेलचे नवीन नियम आले त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंय बाळांनो, ठीक आहे। आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग मी तुम्हाला एकदम इन शॉर्ट मध्ये सांगेल, 5 मिनिटात पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू, चॅनलला सबस्क्राइब करा। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जातो तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो। सीईटी सेलची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, चॅनलला सबस्क्राइब करा त्यासाठी, ठीक आहे। आणि माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे। व्हॉट्सअप ग्रुपला जर अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। चला सुरू करूया, ठीक आहे। पहिली गोष्ट मी तुम्हाला कॉलेज लिस्ट दाखवतो बाळांनो, त्यानंतर काही रूल्स तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्यानंतर मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस एक्सप्लेन करतो। कॉलेज लिस्ट मध्ये लक्षात ठेवा पहिले 6 कॉलेजेस तुम्हाला टॉपचे कॉलेजेस टाकायचे आहेत बाळांनो, ठीक आहे। जेणेकरून आपण ऑटो फ्रीजचा नियम टाळू शकतो। काय करू शकतो? ऑटो फ्रीजचा नियम टाळू शकतो, म्हणून पहिले 6 कॉलेजेस तुम्हाला टॉप कॉलेजेस टाकायचे आहेत, ठीक आहे। आता पहिल्या 6 कॉलेजेसमध्ये टॉपचे कोणतेही असू शकतात, सीओईपी, व्हीजीटीआय, पीआयसीटी, वालचंद, सरदार पटेल, तुमचं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, व्हीआयटी झालं तुमचं, ठीक आहे। आता हे पहिले 6 कॉलेजेस आहेत, तुम्ही एकच कॉलेजचे 6 ऑप्शन जरी टाकले तरी तुम्ही सेफ रिजन मध्ये। फॉर एक्झाम्पल सीओईपीचं सीएस, एआय, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल जे पण तुम्ही टाकून दिले पहिले 6 ऑप्शन तरी चालेल, पण पहिले 6 ऑप्शन तुम्हाला टॉपचे टाकायचे आहेत बाळांनो, जेणेकरून आपलं ऑटो फ्रीज होणार नाही। ऑटो फ्रीजचा काय नियम असतो है ना, पहिल्या राऊंड मध्ये जर पहिल्याच नंबरचं कॉलेज लागलं तर ते तुमचं ऑटो बुक होऊन जातं, म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड मध्ये पुढे खेळता येत नाही, ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 3 पैकी कोणतेही लागलं तर ते ऑटो बुक होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं बाळांनो, पुढे तुम्हाला खेळता येत नाही। तिसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 6 पैकी कोणतेही ऑटो फ्रीज झालं तर ते तुमचं कोणतेही लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं। म्हणून काय करतो आपण, पहिले 6 कॉलेजेस आपण टॉपचे टाकून देतो, जेणेकरून आपण सगळे राऊंड्स खेळू शकतो, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थी ही मिस्टेक करतात की पहिले 6 कॉलेजेस ते टॉपचे नाही टाकत आणि त्यामुळे त्यांचं ऑटो फ्रीज होऊन जातं, ते कॅप राऊंडच्या बाहेर निघून जातात। ही चूक तुम्हाला नाही करायची, ठीक आहे। पहिला नियम समजला कॉलेज लिस्टचा, ठीक आहे। दुसरा नियम, आता ही आपण बनवलेली कॉलेज लिस्ट आहे पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामधला एक विद्यार्थ्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवतोय बाळांनो। ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा एनरोल केलं नसेल, आज रात्रीपर्यंतच फक्त मुदत आहे, आज रात्री आपली काउन्सिलिंग बंद होते बाळांनो। जे विद्यार्थी रजिस्टर करू इच्छितात त्यांनी आज रजिस्टर करून घ्या। जेव्हा रजिस्टर करतात त्याच्या 6 ते 7 तासाच्या आत त्यांना त्यांची कॉलेज लिस्ट वगैरे भेटून जाणार आहे, ठीक आहे। म्हणून लवकरात लवकर रजिस्टर करा, ठीक आहे। तर आता हे विद्यार्थ्याचं नाव, नंबर, ठीक आहे। त्यानंतर जेंडर, एमएसटी सीईटीचे पर्सेंटाइल किती आहेत, 97.91, जेईई मेनचे पर्सेंटाइल आहेत 95, ठीक आहे। आता इथं आपण या दोघांपैकी कोणतं कन्सिडर करणार आहोत, इथं आपण एमएसटी सीईटी जनरली कन्सिडर करू का, कारण एमएसटी सीईटी मध्ये जास्त आहेत। प्लस जर विद्यार्थ्याची कॅटेगरी जर ओबीसी किंवा एससी एसटी राहिली असती तर ऑब्व्हियसली आपण एमएसटी सीईटीच कन्सिडर केलं असतं, ठीक आहे। जरी जेईचं तुमचं त्याचे पर्सेंटाइल चांगले आहेत, पण जेईचा 85% सीट्स कशाला रिझर्व्ह असतात बाळांनो, सीईटीच्या बेसिसवरती, आणि 15% सीट रिझर्व्ह असतात तुमच्या जेईच्या बेसिसवरती, म्हणून या केसमध्ये आपण जास्त प्राधान्य सीईटीला देणार आहे, ठीक आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी वगैरे इथं बघितली बाळांनो, ओपन कॅटेगरी आहे, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का, रिलीजियस मायनॉरिटी आहे का, डिफेन्स आहे का, पीडब्ल्यूडी आहे का, सगळ्या कंडिशन मध्ये नो आहे विद्यार्थ्याचं, तर आपण नो मार्क केलं, ठीक आहे। काही कॉम्प्लिकेटेड केस नाहीये, ठीक आहे, सिंपल केस आहे, ऑर्फन नो आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रिफर्ड ब्रांचेस मध्ये विद्यार्थ्याला या सगळ्या ब्रांचेस हव्या आहेत, त्यांनी सिलेक्ट केलेल्या आहेत सगळ्या फॉर्म मध्ये। त्यानंतर प्रिफर्ड सिटीज मध्ये या सगळ्या सिटीज विद्यार्थ्याला हव्या आहेत। सगळ्या आपण रिक्वायरमेंट घेऊन घेतल्या विद्यार्थ्याच्या, याच्या व्यतिरिक्त काही रिक्वायरमेंट लागते का, काहीच रिक्वायरमेंट लागत नाही। त्यानुसार विद्यार्थी आता काय करेल, पहिले 6 कॉलेजेस कोणते टाकेल, हे पहिले 6 कॉलेजेस टाकेल। त्यानंतर 7व्या नंबरचं कॉलेज कोणतं टाकेल, हे 7व्या नंबरचं कॉलेज टाकेल विद्यार्थी, ठीक आहे। जर रिपीट झाले असतील तर ऑब्व्हियसली हे काढून टाका तुम्ही, ठीक आहे। पण आता या लिस्टमध्ये आता विद्यार्थ्याचे 97 पर्सेंटाइल आहे, तर आपण फिल्टर काय लावलंय बाळांनो, 97 ला +10 -10 रेंजचे कॉलेजेस आपण टाकलेत। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या केसमध्ये ज्याचे 55 पर्सेंटाइल असतात त्यांना आपण कितीचं रेंज लावतो, त्यांना आपण +20 -25चं रेंज लावतो। प्रत्येक पर्सेंटाइलला रेंज वेगवेगळी लावावी लागते बाळांनो, असं नाही की प्रत्येक पर्सेंटाइलला +10 -10 नाही चालत, ठीक आहे। दुसरी गोष्ट, 97 ला आपण आरामात +10 -10 ने खेळू शकतो, ठीक आहे। +10 -5 जरी केलं तरी आपण आरामात खेळू शकतो। आता या विद्यार्थ्याला पहिलं काय लागलं, व्हीजीटीआयचं कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यानंतर व्हीजीटीआयचं आयटी, त्यानंतर तिसऱ्या नंबरचं कॉलेज कोणतं टाकलं आपण,
सीओईपीचं CS. आता भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही VGTIचं कम्प्युटर आधी टाकलं, VGTIचं IT आधी टाकलं, त्यानंतर कम्प्युटरचं CS का टाकलं? कम्प्युटर COEPचं CS तर खूप चांगली ब्रांच आहे, खूप चांगली ब्रांच आहे बाळांनो, पण VGTIचं IT जास्त क्लोज झालं होतं लास्ट इयरला ओपनला ॲज कम्पेअर टू VGTIचं COEPचं CS, म्हणून ते VGTIचं IT वरती आहे बाळांनो. जर एखाद्या कॉलेजच्या ऑप्शनचं कट ऑफ जास्त क्लोज होतंय म्हणून ते कॉलेज आपण जनरली चांगलं कॉलेज कन्सिडर करतो. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही प्लेसमेंटचा फॅक्टर का कन्सिडर नाही करत यात? प्लेसमेंटचा फॅक्टर कुठंच ऑफिशियली डिक्लेअर नसतो. कॉलेज आपल्या वेबसाईटवरती ऑफिशियली टाकतो की आमची ही प्लेसमेंट आहे, ती व्हेरीफाय केलेली आहे का CET सेलने. आता तुम्हाला काही कॉलेजेसचे नावं नाही घेणार, त्यांच्या कॉलेजेसमध्ये 4 लाखाचं सुद्धा ॲव्हरेज पॅकेज नाही, त्यांच्या वेबसाईटवरती 10 लाख ॲव्हरेज पॅकेज मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक वेबसाईट इन्फ्लेटेड आहे, प्लेसमेंट त्या भ्रमात नका पडू. ठीक आहे, आपल्याला कोणतं कॉलेज चांगलं हे कशाने डिसाईड करू आपण? ज्या कॉलेजचं कट ऑफ जास्त जातं ते कॉलेज चांगलं आपण हेच कन्सिडर करणार आहोत बाळांनो, कारण तोच आपल्याकडे ऑफिशियल डेटा आहे CET सेलचा. प्लेसमेंटचा ऑफिशियल डेटा CET सेल पब्लिश नाही करत कधी, है ना. तर जर VGTIचं ITचं कट ऑफ जास्त गेलंय म्हणजे ते बेटर आहे COEPच्या CS पेक्षा, है ना. हे आपण लॉजिक इथं फिट केलेलं आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुम्ही इथं बघू शकतात. आता सरदार पटेल SPITचं CS का वरती टाकलंय, COEP सारखं कॉलेज तुम्ही SPITच्या खाली टाकलं सर, हा पण क्वेश्चन विद्यार्थ्यांचा येतो. पण इथं पण लक्षात घ्या बाळांनो, COEPचं ENTC इज मच SPITचं कम्प्युटर सायन्स इज मच बेटर दॅन COEPचं ENTC. COEPचं ENTC कुठे बाळांनो, SPITचं कम्प्युटर सायन्स कुठे? याचा हायेस्ट पॅकेज 55 लाख रुपये गेलेले वाटतं, है ना, 38 का 55 लाख रुपये. ठीक आहे, याचा हायेस्ट पॅकेज 18 का 19 लाख रुपये गेलेले ENTCचं. तर इथं हा डिफरन्स बघा किती जास्त आहे बाळांनो, आणि ऑब्व्हियसली कट ऑफ पण जास्त आहे SPITचं म्हणून याला वरती ठेवलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींची पण अनालिसिस तुम्हाला करायची जर तुम्ही स्वतः कॉलेज लिस्ट बनवताय. जर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केली तर तुमची कॉलेज लिस्ट ऑलरेडी आपले एक्सपर्ट काउन्सिलर बनवतील, तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे, तर ही पहिली गोष्ट झाली. अजून सुद्धा एनरोल केलं नसेल आता एनरोल करू शकता. त्याच पद्धतीने खाली पण लिस्ट गेलेली आहे बाळांनो, तुम्ही आता इथं बघू शकतात. PICTचं इलेक्ट्रॉनिक EC एक वेगळी ब्रांच असते बाळांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, ते वरती टाकलंय आपण ॲज कम्पेअर टू SPITचं इलेक्ट्रॉनिक्स. का? याचं कट ऑफ हाय गेलेलं आहे बाळांनो, आणि ऑब्व्हियसली कॉलेज चांगलं आहे SPITच्या ENTC पेक्षा PICTचं ENTC चांगलं आहे. तर कॉलेज लिस्ट अशा पद्धतीनेच असली पाहिजे बाळांनो तुमची. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना कॉलेज कोड फेच होत नाहीये, त्यांचे भरपूर विद्यार्थ्यांचे कॉलेजेसचे नावच येत नाही, ब्रांचेसचे नावच येत नाही. सर आम्ही स्वतः घरी बसून फॉर्म भरतोय. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, SC सेंटरला जाऊन फॉर्म भरा बाळांनो, किंवा चांगल्या सायबर कॅफेमधून, ज्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात, चांगल्या सायबर कॅफेमधून जाऊन फॉर्म भरा. ठीक आहे, वाटल्यास तो 200च्या जागेवर 400 घेईल, है ना, सायबर कॅफेवाला, त्याच्याकडून भरून घ्या. कारण SC सेंटरवाले पण काय आता करताय बाळांनो, SC सेंटरवाले ते कंटाळा करतात. आता विद्यार्थ्यांना आपण 200 कॉलेज 200 ऑप्शनची पण लिस्ट दिलेली आहे. का दिलेली आहे 200 ऑप्शनची लिस्ट? कारण CET सेलने 300 ऑप्शन टाकायला लावलेले. आता या विद्यार्थ्याची लिस्ट आपण किती कॉलेजेसची दिलेली माहिती? किती कॉलेजेस दिलेले आहेत या विद्यार्थ्याला आपण? मी तुम्हाला इथे दाखवतो. ऑलमोस्ट 251 कॉलेज दिलेले आहेत आपण. किती दिले? 251. आता त्याचे 97 खालचे कॉलेजेस आपण का टाकायला लावले त्या विद्यार्थ्याला? जेणेकरून खूपच कट ऑफ मध्ये अंतर पडून गेलं. बॅकअपसाठी टाकून ठेवा ना, आपल्याला काय जात आहे आपलं ते. असं थोडी आपल्याला CET सेल हे सिलेक्ट करून देणार आहे, नाही, पहिल्यापासून CET सेल सिलेक्ट करतं. खालचे टाकून ठेवा ना तुम्हाला जे लागतात ते. 300 ऑप्शन जर CET सेलने दिलेले आहेत बाळांनो, स्वतः 300 ऑप्शनचं प्रोव्हिजन CET सेलने दिलेलं आहे, मग तुम्ही का घाबरताय 200 टाकायला? टाका 200. जर SC सेंटरवाले कंटाळा करताय त्यांना सांगा आम्हाला हीच लिस्ट टाकायची, अदरवाईज तुम्ही सायबरवरून भरून घ्या बाळांनो, पण तुम्हाला लिस्ट टाकायची. आता भरपूर विद्यार्थी कॉलेज अलोकेशन मध्ये कन्फ्युज होऊन जातात. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला कॉलेज अलोकेशन कसं करायचंय. ठीक आहे, कॉलेज अलोकेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगतो बाळांनो. फॉर एक्झाम्पल CET सेल काय करेल, पहिल्या नंबरचं कॉलेज विद्यार्थ्याला लागतंय का, सगळे त्याचे स्कोर करेल. जेईचा पण स्कोर चेक करेल, CETचा पण स्कोर चेक करेल, सगळे स्कोर चेक करून बघेल पहिल्या नंबरचं ऑप्शन लागतंय का, नाही लागत आहे, चला दुसऱ्यावरती जाऊया. दुसऱ्याचं लागतंय का, नाही लागत आहे, चला तिसऱ्यावर जाऊया. तिसरं लागतंय का, नाही लागत आहे, चला चौथ्यावर जाऊया. चौथं लागतंय का, मग चला बुक करा. याला काय करा, बुक करा. बुक करा म्हणजे तुम्ही फ्रीज करा किंवा फ्लोट करा, असं CET सेल तुम्हाला सांगेल, है ना. याच्या खालची लिस्ट चेक होईल का, नाही चेक होणार. सिंपल सी गोष्ट आहे. मग खाली टाकून ठेवा ना बॅकअपसाठी ऑप्शन्स. असं नाही म्हणत तिथं जायचंय आपल्याला. गोष्ट समजली? हा झाला कॉलेज लिस्टचा पार्ट. आता ऑटो फ्रीजचा पार्ट तुम्हाला समजलाय. आता ऑटो फ्रीजच्या पार्टमध्ये एक कन्फ्युजन असतं विद्यार्थ्यांना, ते कन्फ्युजन मी तुमचं दूर करतो बाळांनो आता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली आहे ना, 1 2 3 4 5 असं करून 1 ते 50 कॉलेजेसची तुम्ही लिस्ट टाकली आहे. ठीक आहे, आता एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायची. भरपूर विद्यार्थी मला कॉल करण्याचा प्रयत्न करताय. 937355
6121 हा माझा नंबर आहे. भरपूर विद्यार्थी कॉल करण्याचा प्रयत्न करताय, प्लीज कॉल नका करू. प्लीज एक सुद्धा कॉल माझ्याकडनं रिसीव्ह करणं या क्षणी पॉसिबल नाहीये बाळांनो, ठीक आहे. प्लीज तुम्हाला काही जरी अडचण असतील मला व्हॉट्सअप करा, प्लीज व्हॉट्सअप करा. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कॉल्स नका करू. कॉल्स रिसीव्ह करणं शक्य नाहीये या प्रसंगी, है ना. चला आता पहिल्या नंबरचं कॉलेज फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 ते 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली, त्याच्यामधलं फॉर एक्झाम्पल तुम्हाला 40 नंबरचं कॉलेज लागलं. नेक्स्ट राऊंडला काय होईल, 1 to 39 मध्ये चेक होईल, बरोबर. जर 1 to 39 मध्ये तुम्हाला 25 नंबरचं कॉलेज लागून गेलं तर ते काय होईल, 40 नंबरचं नेक्स्ट राऊंडला निघून जाईल, 25 नंबरचं तुमचं राऊंड 2चं कन्सिडर होईल. मग या 25 नंबरचं जे कॉलेज आहे त्याच्यावरती तुम्हाला खेळायचंय की तुम्हाला फ्रीज करायचंय का फ्लोट करायचंय, ठीक आहे. जर तुम्ही परत फ्लोट केलं आणि थर्ड राऊंडला तुम्हाला समजा 14 नंबरचं कॉलेज लागलं तर तुम्हाला 14 नंबरचं कन्सिडर करावं लागेल, 25 नंबरचं निघून जाईल तुमच्या हातातून. जर तुम्हाला बेटरमेंटमध्ये बेटर ऑप्शन भेटत असेल तर ते तुमचं कन्सिडर होईल, खालचं कॉलेज तुमचं कॅन्सल होऊन जाईल. या गोष्टीची सुद्धा तुम्हाला नोंद घ्यायची आहे, ठीक आहे. चला त्यानंतर जर तुम्ही पहिल्या राऊंडला फ्लोट करताय किंवा फ्रीज करताय, 1000 रुपये सीईटी सेलला तुम्हाला द्यायचे आहेत बाळांनो. दुसऱ्या राऊंडला परत फ्रीज फ्लोट करताय, 1000 रुपये परत द्यायचे आहेत. तिसऱ्या राऊंडला परत फ्रीज फ्लोट करताय, 1000 रुपये परत द्यायचे आहेत. म्हणजे तुमचे 3000 रुपये सीईटी सेलला जाणार आहेत जर तुम्ही सगळे राऊंड खेळतायत तर, ठीक आहे. तर हे झाले काही कॉलेज लिस्टचे नियम बाळांनो. आता पर्सनल काउन्सिलिंग मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा, ठीक आहे. आज लास्ट डेट आहे, आज रात्री 12 पर्यंत फक्त रजिस्ट्रेशन ऍक्सेप्ट होणार आहेत, त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ होऊन जातील बाळांनो. लवकरात लवकर एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा असाइन होतील बाळांनो, तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी बनवायला. मी सगळे पर्सनलाइज सेशन घेतोय ऍपमध्ये तुमच्यासाठी, ठीक आहे. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला लाभ होईल बाळांनो. आणि फक्त तुम्हाला कॉलेज लिस्टच काम नाही बाळांनो, ठीक आहे. तुमचं आतापासून मी तुम्हाला फीचर सांगतो, आतापासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3 ला आपण तुमच्या सोबत असू. फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फी, सगळ्या गोष्टींना आपण तुमच्या सोबत असू. स्कॉलरशिप सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती बाळांनो, त्यांची फीज 0 झाली. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांना सजेस्ट केल्या आपण. नेहमी तुम्हाला पण या सगळ्या हेल्प होतील, ठीक आहे. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतील, कधी त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी ते तुम्हाला अटेंड करतील बाळांनो, ठीक आहे. जरी हाय पर्सेंटाईल असेल, जरी लो पर्सेंटाईल असेल, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचू शकेल. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं योग्य निर्णय घ्या बाळांनो, इथं निर्णय चुकू नका. काही अडचण असेल व्हॉट्सअप करा, कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही बाळांनो. मी परत विद्यार्थ्यांना सांगतोय, आता सुद्धा 1000 पेक्षा जास्त कॉल्स पेंडिंग आहेत, शक्यच नाही. कारण युट्यूबवरती सर्क्युलेटेड नंबर आहे, प्रत्येक विद्यार्थी कॉल करतो, शक्यच नाही 1000 कॉल रिसीव्ह करणं एका व्यक्तीला. प्लीज व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवरती मी बसलेलो असतो, दिवसभर रिप्लायज करत असतो काही ना काही, ठीक आहे. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली मागच्या 8 वर्षामध्ये. नक्कीच तुम्ही ट्रस्ट करू शकता बाळांनो, पूर्ण टीम तुमच्या सोबत असते. कुठेही काही तुम्हाला अडचण आली तर कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.